जेव्हा आपण निष्ठेने देवाबरोबर चालतो, ज्याप्रमाणे काले भाषा प्रकारे म्हटलं की मी निष्ठापूर्वक देवाबरोबर चाललो, किंवा इंग्लिश बायबल मधून आय फुल्ली फॉलोड लॉर्ड, फुल्ली फॉलोड, निष्ठापूर्वक मी देवाबरोबर चाललो. वयाच्या 85व्या वर्षी त्याला तीच ताकद होती जी ताकद त्याला 40ला होती. मग या ठिकाणी आपण कन्क्लूड करूया. व्यक्तिगत जीवनामधले कोल्हे जे काही अडचणी, अडखळणं, बंधनं, रुकावट, दिक्कत, मुसीबत येतं त्याच्यावर विजय मिळवायचा. नंबर 1. नंबर 2, फॅमिली लाईफ. आणि फॅमिली लाईफ मध्ये सगळ्यात मोठा इश्यू म्हणजे महागाई खूप वाढली, पैसा कमी पडलाय. आपलं स्टेटसही खूप वाढलंय, पैसाच कमी पडलाय. कमवणं आपलं कमी आणि गमवणं जास्त झाले. त्याच्यामुळे काही काही अडचणी येऊ शकतात आणि म्हणून यावर उपाययोजना आहे. तरी देखील प्रभू पुरवठा करणार आहे. आपण प्रभूमध्ये टिकून राहूया. जे आहे ते आहे, ख्रिस्तार्पण वस्तू, परंतु टिकून राहूया. आणि तिसरी गोष्ट, चर्च लाईफ. चर्च लाईफ मध्ये तुम्ही कुठल्याही चर्चमध्ये असा, काहीतरी गोष्टी घडू शकतात, पण मला देवाला सोडायचं नाही. मी देवाचे नियम, आज्ञा, विधी, नियम आणि त्याचे जे विधी आहेत ते मी सोडणार नाही, त्याप्रमाणे चालणार. हा जर आपला निर्णय आहे तर तुम्ही 50% सक्सेस तिथंच झाली.